मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लेखी पत्रानंतर दीपक बोराडे निर्णय घेणारे। उद्या मुख्यमंत्री फडणवीसांचं पत्र दीपक बोराडेंना दिलं जाईल। मुंबईत मंगळवारी धनगर आंदोलकांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठकही होणार आहे। उद्या दुपारी दीपक बोराडे उपोषण सोडण्याची शक्यता आहे। आंदोलकांची भूमिका अत्यंत चांगली आणि आदरयुक्त होती। इव्हन एवढे लाखो लोक करण्यात आले पण एकही चुकीची घटना घडू न देण्याकडे त्यांचा कल होता। आजही दीपक बोराडेंनी त्यांचे मुद्दे मांडले। सन्माननीय मुख्यमंत्री महोदय त्यांच्याशी अत्यंत विस्तृत ऑन रेकॉर्ड ते बोललेले आहेत आणि मला वाटतं असं एवढं सहज उपोषणकर्त्यांशी मुख्यमंत्री महोदय बोलत नाही, पण पहिल्यांदा बोलले कारण धनगर आरक्षण हा विषय त्यांच्याही जीवाच्या अत्यंत जवळचा आहे। सकारात्मक भूमिका ते घेतील, पण याच्यामध्ये कायद्याच्या काही चौकटी आहेत ज्या रुंदाव्या लागतील। काही ठिकाणी त्याच्यामध्ये काही बदलाव करावा लागेल। तर मुख्यमंत्र्यांनी तोही शब्द दिलेला आहे। मी मुक्कामी थांबले आहे आणि दीपक भाऊंना मी सांगितलंय की उद्या ते पत्र आज त्यांना मिळून जाईल। ते चर्चा करतील त्यांच्या सगळ्या लोकांशी आणि उद्या आम्ही 11 वाजता परत इथे येऊ आणि ते उपोषण उद्या सोडावे त्यांनी अशीच अपेक्षा ते सहकार्य करतील। आमची मानसिकता या बाबतीमध्ये अतिशय क्लिअर आहे की आपल्यावरचा हा अन्याय दूर झालाच पाहिजे आणि तो आपल्याला करायचाच। तेव्हा पुढे जमत नाही, तसं थोडा वेळ लागतोय ही वस्तुस्थिती आहे। आतापर्यंत व्हायला पाहिजे होता कारण आम्ही शब्द दिलेला होता। देवेंद्रजी मला येताना ते सांगितलं की या बाबतीमध्ये भाऊला सांगा, त्यांना शब्द द्या। पण अनेक आंदोलनाचे माझे अनुभव आहेत, अनेक उपोषणांचे माझे अनुभव आहेत। अण्णा हजारेपासून मान्य अण्णा हजारेंची जेव्हा 6 उपोषण मी दिल्लीपासून हजर होतो, उपोषणही सोडवले। पण दीपक भाऊचा 11 दिवस झालेले आहेत। इतकं उपोषण लांबून आपल्याला चालणार नाही। आपल्याला निश्चित समाजाला न्याय द्यायचा आहे। तुमचा प्रयत्न प्रामाणिक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।